आज भांडूपच्या राजाबाबूची नसबंदी झाल्याच्या नंतरचे साईड इफेक्ट दिसत होते. भरपूर थैथयाट करून दाखवत होता. गांडूंची औलाद कोण आहे हे तर जेव्हा राणे साहेबांनी ची सामन्याच्या समोर सभा होणार होती तेव्हा बाथरूम मध्ये कोणी स्वतःला कडी लावून लपून बसलेला हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कोणाची चड्डी तेव्हा पिवळी झालेली. खिचडी खात असताना तेव्हा कळलं नाही की ही खिचडी आम्हाला पचणार नाही. खिचडीचे पैसे स्वतःच्या मुलीच्या आणि सख्या भावाच्या अकाउंटमध्ये टाकल्यानंतर आता लवकरच संदीप राजाराम राऊतसाठी डबा घेऊन आर्थरोड जेलमध्ये जायला लागेल. तिकडे फक्त खिचडी भरून देऊ नको एवढंच झालं. म्हणून तू कितीही थैथयाट कर, कितीही तमाशा कर, तू आणि तुझा भाऊ आणि तुझं कुटुंबीय लवकरच आर्थरोड जेलमध्ये बसून खडी फोडताना आम्हाला दिसणार आहेत एवढं नक्की. सागरमध्ये माझा बॉस बसतो हे माझ्या वाक्यावर या संजय राजाराम राऊतला फार झोंबलेला आहे. हा मी अभिमानाने सांगतो की आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे आमचे बॉसच आहेत. पण तू तरी एकदाच महाराष्ट्राला सांग तुझा नेमका खरा बॉस कोण. उद्धव ठाकरे, पवार साहेब किंवा हल्ली 10 जनपदची मम्मी तुझी जी नवीन बॉस झाली आहे ते तरी तू जरा नक्की कर. आम्ही तर ठणकावून सांगू तरी शकतो की आमचा एकच बॉस आहे. पण तुझ्यासारखा राजकीय लावारिस हेही सांगू शकत नाही की तुझा नेमका खरा बॉस कोण. म्हणून त्याचा पहिला शोध घे आणि मग आमच्यावर टीका कर. आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींबद्दल 5 महिलांचे तक्रार आली आहेत म्हणतो कोण, संजय राजाराम राऊत. मग तुझे न्यूझीलंड हाऊसचे व्हिडिओ मधल्या ज्या काही भगिनी आहेत त्यांना पण आम्ही समोर आणायचं का. गोरेगावच्या रॉयल पाम्समध्ये कुठे कुठे नाड्या सुटलेल्या, कसं तू तिथून सकाळी उठून पळालेलास ह्याची पण थोडी माहिती द्यायची का. म्हणून उगाच सुख्या धमक्या देऊ नकोस. आणि महिलांच्या संबंधित आरोप तू करावेत हा तर फार मोठा विनोद आहे. कारण का त्या डॉक्टर महिलेने अगर तोंड उघडलं तर तुला सकाळचा हा पत्रकार परिषद घेण्याचा पण तू लायकीचा राहणार नाहीस. एका खासदाराबरोबर तुझा फोटो नाचताना लग्नामध्ये नाचताना आल्यानंतर तुझ्या घरात काय तमाशा झालेला मग ती पण माहिती आम्हाला पत्रकार परिषदेमध्ये द्यायला लागेल. म्हणून काचेच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांना धमकी देऊ नये एवढंच संजय राजाराम राऊतला सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.